नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुणे जिल्ह्यातील लोणी, काळभोर आणि तरडे परिसरात इंधन माफियांनी इंधन चोरी करून धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर पोलिसांनी छापे टाकून इंधन चोरीचे एक रॅकेटही उद्ध्वस्त केलं आहे. तर पोलीस प्रशासनाकडून इंधन माफियांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. या घटना ताज्या असतानाच आता पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्यात इंधन चोरीचे रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या इंधन चोरीचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागलाय. सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा तेल डेपो आहे. या तेल डेपोमधून कंपनीच्या साहाय्याने जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल पुरवठा केला जातो. मात्र इंधन डेपोमधून थेट पंपांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे काही ठराविक टँकर मालक आणि चालक अंडर पाईपलाईन सिस्टीमच्या माध्यमातून शेकडो लिटर पेट्रोल आणि डिझेलची चोरी करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागलेल्या व्हिडिओमुळे बळकाटी आली आहे. विशेष म्हणजे अंडर पाईपलाईन सिस्टीमच्या माध्यमातून होणाऱ्या इंधन चोरी प्रकरणात इंधन डेपोमधील काही जण सहभागी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान मागील 2.5 महिन्यांपूर्वी 4 ते 5 तरुणांनी सावळेश्वर टोलनाक्याजवळ एक टँकर मोहोळ पोलिसांना पकडून दिला होता. पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी आर्थिक हितसंबंधापोटी टँकर सोडून दिला आहे. यामागे खूप मोठी डील झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगली आहे. तर याबाबतची माहिती डेपो व्यवस्थापकाला देण्यात आली होती. मात्र त्याच्याकडूनही अद्याप कारवाई नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे खूप मोठं रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.